किंवा कोणाकोणाचं जास्त जरी असेल तर त्या हिशोबाने घ्यायचा. पण आत्तापर्यंत मी जेवढं शिकले त्यामध्ये फ्रंटचा जो क्रॉस असतो त्याच्यापेक्षा 1 इंच मागचा जास्त असतो. मग आपला फ्रंट क्रॉस किती आहे? 12.5 इंच. फ्रंट क्रॉस तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही मागचा व्हिडिओ पहा, शोल्डर कसं काढायचं, त्यामध्ये मी फ्रंट क्रॉसचं सांगितलेलं आहे. आता हा जो आपला पार्ट आहे याचा सेंटर घ्यायचा आपल्याला बरोबर आणि या ठिकाणी फ्रंट क्रॉस टाकायचा. तर आपला 12.5 आहे त्यामुळे आपल्या या ठिकाणी किती येतो? 6.5 इंच येतो. 6.5 इंचाच्या पुढं 6.5 इंच आपला परफेक्ट येतो. तर मग आपल्याला शिवून थोडासा जास्त झाला पाहिजे, मग आपण म्हणजे थोडं 1 इंच जास्त घ्यायचं या ठिकाणी. ठीक आहे, आता इथपर्यंत झालं आपलं हे. आता आपल्याला याचा शेप द्यायचा. आता तुम्हाला तुमच्याकडे शेपर असेल तर तुम्ही शेप द्या, हे खूप काम करतं आपलं शेपर. आता या ठिकाणी आता हात ठेवून घ्यायचं बघा, आपण 1 इंचाचं ठेवलेलं आहे. या ठिकाणी आपण अगोदर हा शेप देऊन घेऊ, थोडा शेप देऊन घ्यायचा, मग